1 किलो मैद्याची शंकरपाळी. याला अजिबात कडकडीत तुपाचं मोहन घातलेलं नाही, तरीसुद्धा तळताना तेलामध्ये ही विरघळली जाणार नाही, अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत होईल. तुपाचं मोहन घालूनसुद्धा शंकरपाळी खुसखुशीत न होता ती कडक होते. तर कोणती चूक करतो हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे एक वाटी घेतलेली आहे, कारण आपल्याला जे काही जिन्नस घ्यायचे आहेत ते एकाच वाटीने मोजून घ्यायचे आहेत. तर बऱ्याचदा आपण मैदा मोजून घेत असताना वाटीमध्ये जास्त दाबून मैदा भरतो, त्यामुळे त्याचं प्रमाण चुकू शकतं. तर बघा, अगदी अलगद जितका बसेल तितकाच मैदा मी घेतलेला आहे. तर अशाच पद्धतीने मैदा भरत इथे मी 4 वाटी मैदा घेतलेला आहे, म्हणजेच 1 किलो मैदा घेतलेला आहे. अगदी घरातील कोणत्याही वाटीने हे प्रमाण तुम्ही घेतलं तर शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही. वजनी प्रमाणात म्हणाल तर 1 किलो मैद्यासाठी आपण 250 ग्राम तूप, 250 ग्राम साखर घेत असतो. परंतु बऱ्याचदा काय होतं की तूप आपलं घरचं असतं, त्यामुळे ते मोजून घेणं आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळे कोणत्याही एखाद्या वाटीने मोजून घेतलं तर आपल्याला अगदी सोपं पडतं. त्यामुळे इथे मी 4 वाटी मैदा घेतलेला आहे. आता 4 वाटी मैद्यासाठी तूप किती लागेल, दूध किती लागेल आणि साखर किती लागेल, तर या सगळ्या गोष्टींचं अगदी अचूक प्रमाण मी इथे दिलेलं आहे. 4ही वाटी मैदा मी चाळून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला चिमूटभर मीठ. गोडाचा पदार्थ असला की त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं की त्याची चव छान येते. मीठ या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला दुसरं काय साहित्य लागणार आहे तर बघा, 4 वाटी मैद्यासाठी इथे मी पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे. आता हे घरचं तूप आहे. तूप अगदीच घट्ट घ्यायचं नाही, नाहीतर त्याचं प्रमाण बिघडू शकतं. त्यानंतर घेतलेलं आहे 1 वाटी दूध. साखरसुद्धा याच वाटीने मोजून घ्यायची आहे, परंतु साखर अख्खी न वापरता ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एखाद्या भांड्यामध्ये दूध काढून घ्यायचं. त्यानंतर त्याच वाटीने इथे मी बारीक केलेली साखर घेतलेली आहे. साखर जर मोठीच वापरली तरीसुद्धा चालेल, परंतु मग त्याचं प्रमाण थोडंसं इकडे तिकडे होतं आणि त्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत न होता कडक होते. तसेच साखर बारीक करून घेतल्यामुळे दुधामध्ये पटकन विरघळली जाते. आता या दुधाला आपल्याला उकळी वगैरे आणायची नाही, फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून साखर व्यवस्थित यामध्ये विरघळली जाईल. तुम्हाला जर असं वाटत असेल की 4 वाटी मैद्यासाठी 1 वाटी साखर खूपच कमी वाटते किंवा तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर साधारण अर्धी वाटी अजून तुम्ही वाढवू शकता, म्हणजेच 1.5 वाटी साखर तुम्ही इथे वापरू शकता. परंतु त्याच्यापेक्षा जास्त अगदीच 2 वाट्या अशी साखर वापरायची नाही, त्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत न होता अगदीच कडक होते. हे झालं वाटीचं प्रमाण. जर वजनी प्रमाणात म्हणाल तर 1 किलो मैद्यासाठी 250 ग्राम साखर पुरेशी होते. दुधामध्ये साखर पूर्णपणे विरघळली गेली की गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये घेतलेलं तूप घालायचं आहे. आता इथे मी पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे. तुपाचं प्रमाण इतकंच पुरेसं होतं. अगदीच पूर्ण वाटी भरून तूप घ्यायची अजिबात गरज नाही, त्यामुळे शंकरपाळी जास्तच तुपकट होते आणि तळताना सुद्धा जास्त तेल पिते. त्यामुळे तुपाचं प्रमाण अगदी थोडंसं कमी करायचं आहे, म्हणजेच आपल्याला अर्धी वाटीपेक्षा जास्त आणि 1 वाटीपेक्षा कमी म्हणजेच पाऊण वाटी तूप इथे वापरायचं आहे. गॅस बंद करायला अजिबात विसरायचा नाही. तूप घातल्यानंतर जर दूध उकळलं गेलं तर दूध फाटू शकतं. आता याला आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे, अगदीच थंड करायचं नाही. हे मिश्रण थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर बोटाने आपण चेक करू शकतो की दूध किती थंड झालेलं आहे. अगदीच कोमट हे मिश्रण झालं की हे मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, अगदी परफेक्ट प्रमाण आहे, त्यामुळे एकाच वेळी हे सगळं मिश्रण मी मैद्यामध्ये मिक्स करत आहे. तुम्हाला जर वाटत असेल किंवा अंदाज चुकत असेल तर थोडं थोडं मिक्स करून मैदा मळून घेतला तरीसुद्धा चालेल. 4 वाटी मैद्यासाठी 1 वाटी दूध आणि पाऊण वाटी तूप अगदी परफेक्ट प्रमाण आहे. यामध्ये आपल्याला अजून एक्स्ट्राचं दूध वापरण्याची अजिबात गरज लागणार नाही. तर पहिल्यांदा मी थोडंसं चमच्याने मिक्स करून घेते, जेणेकरून हाताला जास्त मैदा चिकटणार नाही. शिवाय तुपाचं प्रमाण जर परफेक्ट असेल तर हा जो मैदा आहे तो मळताना अजिबात हाताला चिकटला जात नाही किंवा परातीला सुद्धा जास्त चिटकून बसत नाही. आता याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा. हे प्रमाण वापरून जर शंकरपाळी बनवली तर अजिबात ही शंकरपाळी तेलामध्ये विरघळत नाही किंवा कडक होत नाही. साखरेचं प्रमाण जर तुम्ही वाढवलं तर शंकरपाळी थोडीशी कडक होऊ शकते, परंतु याच प्रमाणात जर शंकरपाळी तुम्ही बनवली, म्हणजे साखरेचं प्रमाण जर घेतलं तर ही शंकरपाळी अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत होते. तुपाचं प्रमाणसुद्धा आपण थोडंसं वाढवलं गेलं किंवा जास्त घेतलं गेलं तर काय होतं की शंकरपाळी जी आहे ती एकतर तुपकट होते, शिवाय अगदीच खुसखुशीत होते, त्यामुळे ती जास्त तेलसुद्धा पिते. मैदासुद्धा व्यवस्थित मळून घ्यायचा, अगदी जास्त दाब देऊन मळायचा नाही.
जर जास्त दाब देऊन हा मैदा मळला तर त्याच्या लेयर्स मोकळ्या होत नाहीत आणि शंकरपाळी जी आहे ती खुसखुशीत होत नाही. तर घेतलेल्या प्रमाणात अगदी घट्टसर याचा गोळा तयार झालेला आहे. एक्स्ट्राचं दूध मी अजिबात वापरलेलं नाही. आता हे आपल्याला भिजत ठेवायचं नाही, तर लगेचच याची शंकरपाळी तयार करून घ्यायची आहे. जर तुम्ही तुपाऐवजी डालडा वापरला तरीसुद्धा आणि तूप वापरलं तरीसुद्धा मैदा मळून झाला की लगेचच शंकरपाळी तयार करून घ्यायची. शंकरपाळीसाठी लागणारी जी कणिक आहे ती अगदीच घट्टसुद्धा मळायची नाही, जेणेकरून ती आपल्याला लाटताच येणार नाही किंवा जास्त सैलसुद्धा करायची नाही. त्यामुळे ती कडकसुद्धा होते आणि खुसखुशीत अजिबात होत नाही. तर बघा, याचे मी 2 गोळे बाजूला काढून ठेवलेले आहे. एक्स्ट्राची कणिक जी आहे ती झाकून बाजूला ठेवायची. लाटताना जास्त कडेला क्रॅक जाऊ नयेत त्यासाठी मी त्या गोळा थोडासा मळून घेतलेला आहे. शंकरपाळीसाठी लागणारी कणिक थोडीशी घट्टच असते, त्यामुळे लाटताना अगदीच हलक्या हाताने हे आपण लाटू शकत नाही. थोडासा दाब देऊनच लाटून घ्यावं लागतं. परंतु हे लाटत असताना अगदी सगळ्या बाजूने एकसारख्या आकारात लाटून घ्यायची. तुपाचं जे प्रमाण आहे अगदी परफेक्ट घेतलेलं आहे, त्यामुळे लाटताना या कणकेला अजिबात पीठ किंवा तेल काहीच लावायची अजिबात गरज नाही. व्यवस्थित मळून घेतलं असल्यामुळे हे अजिबात लाटण्याला चिकटणार नाही, अगदी व्यवस्थित लाटलं जाईल. चपातीसारखं अगदीच पातळ लाटायचं नाही, तर थोडंसं जाडच लाटून घ्यायचं. शंकरपाळी छान खुसखुशीत होते. तर बघा, सगळ्या बाजूनी अगदी व्यवस्थित एकसारखी ही मी लाटून घेतलेला आहे. कडा जास्त क्रॅक गेल्या असतील तर चाकूने अशा बाजूला काढून घ्यायच्या. जास्त क्रॅक गेल्या नसतील तर तसंच कट करून घ्यायचं. तर एका गोळ्याच्या इथे शंकरपाळ्या तयार करून झालेल्या आहेत. पटकन कट करून घ्यायच्या आणि लगेचच तळूनसुद्धा घ्यायच्या. जर तुम्ही एकाच वेळी सगळ्या शंकरपाळ्या बनवून घेत बसलात तर वरून कोरड्या पडतील आणि मग तळताना त्या फुगल्या जाणार नाहीत. तर बघा, याला अजिबात आपण तेल लावलेलं नाही किंवा मैदासुद्धा लावलेला नाही, तरीसुद्धा हे चिटकत नाही, म्हणजे हे व्यवस्थित मळलं गेलं आहे. तर गॅसवरती तेलसुद्धा तापायला ठेवलेलं होतं. शंकरपाळीसाठी लागणारं जे तेल आहे अगदीच कडकडीत गरम करायचं नाही, तर मिडियमच गरम करायचं. त्यामध्ये अगोदर छोटा तुकडा टाकून बघायचा, तो विरघळतोय का बघायचा आणि त्यानंतरच शंकरपाळी तेलामध्ये टाकायच्या. इथे मी सांगितलेलं जर प्रमाण तुम्ही घेतलं तर या शंकरपाळ्या अजिबात तेलामध्ये विरघळल्या जाणार नाहीत. तेल मिडियम गरम झालेलं असलं की त्यामध्ये शंकरपाळी सोडून घ्यायची. त्यानंतर अगदी अर्धा मिनिटसाठी गॅस थोडासा वाढवायचा, अगदी थोड्या वेळासाठीच वाढवायचा. थोडीशी शंकरपाळी सेट झाली की झाऱ्याने हलवून बघायची आणि त्यानंतर गॅस एकदम स्लो करायचा. स्लो गॅसवरती शंकरपाळी तळून घ्यायची आहे, जेणेकरून ती एकसारख्या रंगावरती तळली जाते आणि आतपर्यंत चांगली खुसखुशीत होते. तेल अगदीच थंडसुद्धा नको, म्हणजे अगदीच कोमट झालेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही जर शंकरपाळी टाकली तर ती शंकरपाळी तेलामध्ये विरघळली जाऊ शकते. किंवा मग अगदीच कडकडीत तेल तापलेलं असेल तर शंकरपाळी तेलात टाकता क्षणी रंग बदलतो आणि आतमध्ये तशीच कच्ची राहते. तर बघा, मस्त मंद गॅसवरती एकसारख्या रंगावरती ही शंकरपाळी तळून घेतलेली आहे. पहिल्यांदा जेव्हा आपण शंकरपाळी तळतो त्यावेळेला थोड्याच शंकरपाळी तेलामध्ये टाकायच्या. तेलाचा ताव कसा आहे याचा अंदाज आला की त्यानंतर मग जास्त शंकरपाळी टाकली तरीसुद्धा चालेल. परंतु एकाच वेळी खूप साऱ्या शंकरपाळ्या तेलामध्ये टाकायच्या नाहीत. त्यामुळे काय होतं की तेलाचं जे तापमान आहे ते कमी होतं आणि त्यामुळे शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते. तर एक बॅच तळून झाल्यानंतर 1 मिनिटभर थांबायचं आणि त्यानंतर त्यामध्ये शंकरपाळी सोडायच्या. कारण आपण अगदी मंद गॅसवरती शंकरपाळी तळून घेतलेली आहे, त्यामुळे तेलाचं जे तापमान आहे ते अगदीच कमी असतं. पहिल्यांदा जेव्हा आपण शंकरपाळी सोडतोय त्यावेळेला तेलाचं तापमान हे मीडियम असायला पाहिजे. अगदीच कमी असेल तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळली जाऊ शकते. त्यामुळे थोडा वेळ थांबायचं आणि त्यानंतर दुसऱ्या शंकरपाळी त्यामध्ये सोडायच्या. अगदी अर्धा मिनिटसाठी गॅस थोडासा वाढवून घ्यायचा. शंकरपाळीला आकार व्यवस्थित सेट झाला की गॅस पुन्हा मंद करायचा आणि मंद गॅसवरती एकसारख्या रंगावरती ही शंकरपाळी तळून घ्यायची. अधूनमधून शंकरपाळी जी आहे ती झाऱ्याने अशी फिरवत राहायची. त्यामुळे सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित एकसारख्या रंगावरती ही शंकरपाळी तळली जाते. शंकरपाळी बनवत असताना घेतलेलं प्रमाण जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं तेलाचं तापमानसुद्धा आहे. नाहीतर कितीही प्रमाणात आपण मैदा मळून घेतला, साखर तूप व्यवस्थित वापरली तरीसुद्धा ही शंकरपाळी बिघडू शकते. कारण तळताना जर आपण तेलाचं तापमान जे आहे ते व्यवस्थित नाही बघितलं. तर बघा, दुसरी बॅचसुद्धा अगदी एकसारख्या रंगावरती ही तळून झालेली आहे. तीसुद्धा बाहेर काढून घेऊया. या शंकरपाळ्या अजिबात तेलकट होत नाहीत, जास्त तेल पित नाहीत किंवा जास्त तुपकटसुद्धा लागत नाही. या प्रमाणात केलेली शंकरपाळी अगदी खुसखुशीत होते. तर बघा, या शंकरपाळीचं जे प्रमाण आहे म्हणजेच 1 किलो मैद्याचं जे प्रमाण आहे ते मी पुन्हा एकदा सांगते. कारण मैदा आपण बाजारातून जेव्हा घेऊन येतो त्यावेळेला 1-1 किलो असा वेगवेगळा आणत नाही, तर एकदाच 4-5 किलो असा एकत्रच दिलेला असतो. त्यामुळे हे प्रमाण घेत असताना हे वाटीनंच घ्यायचं. 4 वाटी मैद्यासाठी 1 वाटी दूध लागेल, पाऊण वाटी तूप लागेल
आणि 1 वाटी बारीक केलेली साखर लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी चिमूटभर मीठ लागेल. फक्त इतकंच साहित्य लागतं आपल्याला शंकरपाळी बनवण्यासाठी. या प्रमाणात केलेली शंकरपाळी अगदी खुसखुशीत होते. अजिबात तेलात विरघळत नाही किंवा जास्त तेलकटसुद्धा होत नाही. तर इथे दाखवलेलं हे प्रमाण तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.